नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत असताना आता नाशिक पोलिसांकडून उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरे तर एकीकडे जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना पोलीस जे आहेत ते आपल्या पोलिसी खाक्या दाखवत आहेत, त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे, त्यांना तंबी दिली जात आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अशा पद्धतीनं नाकाबंदी जी आहे ती नाशिक पोलिसांकडून केली जात आहे आणि या नाकाबंदी दरम्यान काही संशयास्पद आढळल्यास त्यांना बाजूला घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे। आपण सध्या नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चांडक सर्कल परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला कडक असा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो रस्त्यावरती पाहायला मिळतोय। नाकाबंदी या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे येणारी जाणारी वाहने आहेत ती या ठिकाणी अडवली जात आहेत, त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे, त्यांची नावे देखील या ठिकाणी घेतली जात आहेत। आणि आपण या ठिकाणी बघतोय सध्या हे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी वाहन चालकांकडे चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडे असलेल्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगा देखील चेक केल्या जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या बॅगेमध्ये काही संशयास्पद आढळतं का याची देखील पाहणी जी आहे ती या पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। ड्रायव्हिंग लायसन असेल, गाडीचे कागदपत्र असतील ते देखील या ठिकाणी पाहण्याचं काम जे आहे आपल्याला या पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरात मागच्या काही दिवसांपूर्वी वाहन चोरीचं सत्र देखील वाढलं होतं। या संपूर्ण एकंदरीत या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून नाशिक शहरामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं आता पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत। सर, आपण या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे, नेमकं कशा पद्धतीची तपासणी चौकशी जी आहे ती वाहन चालकांची वाहनांची केली जाते? नाशिक शहरामध्ये पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब यांच्या आदेशाने जे नाशिक शहरामध्ये झिरो टॉलरन्स हा ही मोहीम सुरू केलेली आहे। या दरम्यान प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये कमीत कमी 2 नाकाबंदी पॉईंट लावून स्वतः प्रभारी अधिकारी त्या नाकाबंदी पॉईंटला हजर राहतील आणि सोबत असलेल्या आमदारांना सोबत घेऊन जे वाहनं रस्त्याने चालतात ते वाहनधारकांना थांबवून त्यामध्ये वाहनधारक जर जॉबवरून येत असेल तर त्यांचं नावगाव लिहून घेतलं जातं आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट विचारलं जातं। त्यांनी जरी सॉफ्ट डिजिटल कॉपी जरी ठेवली मोबाईलमध्ये RC बुक आणि लायसन्सची तरी ते पाहून त्यांना सोडलं जातं। आणि जे टेबल सीट येतात किंवा कर्कश सायलेन्सरवाले आहेत त्यांना थांबवून जर सायलेन्सर कारवाई केली जाते। एकंदरीत असं समाजामधून येत होतं की मुलं कमरेला शस्त्र लावून फिरतात, म्हणून जे टेबल सीट किंवा संशयित आले तर त्यांची फ्रिस्किंग पण केली जाते, त्याच्या कमरेला शस्त्र आहे काय ती पण खात्री केली जाते। आणि काही असे आहेत की जे उन्हाळ मुलं आहेत किंवा जे टपोरी टाईप दिसतात ते आपले रील्स वगैरे बनवतात, मग आम्ही त्यांचे मोबाईल घेऊन त्यांना त्यांचं इंस्टाग्राम ओपन करून त्यांचे रील्स आम्ही तपासून घेतो की त्यामध्ये काही आक्षेपार्ह रील्स किंवा जनतेला भीती वाटेल असे काही रील्स त्यांनी केलेले आहेत का किंवा त्या अशा रील्सला तो फॉलोअर आहे का ही खात्री केली जाते। आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये ही जनभावना लक्षात घेऊन जनजागृती केली जाते। वाहनधारकांना हेल्मेट न घातलेले त्यांना प्रबोधन केलं जातं की तुम्ही इथून पुढे वाहन चालवताना हेल्मेट घालावं, सोबत तुमच्याकडे RC बुक कागदपत्र ठेवता येत नसेल तर मोबाईलमध्ये डिजिलॉकरसारखं हे आहे त्या ॲपमध्ये तुम्ही ते ठेवू शकता आणि ते दाखवू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकता। आणि यामध्ये आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो की जो आमचा हा ड्राईव्ह चालू आहे या ड्राईव्हमध्ये जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही सांगितलेलं प्रबोधनामध्ये साथ देऊन आपलं नाशिक सुरक्षित नाशिक करावं आणि नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला हा आपला स्लोगन जो आहे हा स्लोगन पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा प्रसार व्हावा आणि जनतेचं आणि आम्ही आमच्या वतीने जनतेचं आम्ही कौतुक करू की ती आम्हाला ज्यांनी साथ दिली तर नक्कीच पोलीस हा 100% काम करेल आणि जनतेला सेवा देईल। नक्कीच आपण जर बघितलं तर या संपूर्ण कारवाई दरम्यान नागरिकांकडून देखील आता पोलिसांना समर्थन दिलं जात आहे, त्यामुळे कारवाई जी आहे ती आपल्याला अधिक होत असल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून जे गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या ज्या रील्स आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यांची देखील तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळाली। आपण जर बघितलं तर या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते चाललं जात आहे, त्यांनी काय या संबंधित युजर्सने या ठिकाणी काही गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी रील तयार केलेली आहे का, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुठल्या मानसिकतेचा तो फॉलोअर आहे का, अशा पद्धतीची देखील जी तपासणी आहे ती पोलिसांकडून आपल्याला केलं जात असल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आता पोलिसांनी आपल्याला अशा पद्धतीनं या उपाययोजना केल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।